नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एप्रिल मे महिन्याची उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे आणि मला खात्री आहे की या सुट्टीच्या काळात पालकांच्या पोटात नक्कीच गोळा उभा राहिला असेल. तो कशासाठी? तर मी हे करणार नाही, मी अभ्यासाला तर मुळीच हात लावणार नाही, सकाळी लवकर उठण्याचं तर नावच काढू नका, अशा प्रकारे मुलांचं बोलणं सुरू व्हायला लागतं. हे बोलणं जरी सुरू व्हायला लागलेलं असलं तरी सुद्धा साधारण आठवड्याभरातच मुलं म्हणायला लागतात की आता मला कंटाळा येतोय, मी नेमकं काय करू, ही सुट्टी कशी काय जाईल. या सगळ्या प्रश्नांनी पालक मात्र भेडसावतात. तेव्हा पालकांनी या सुट्टीचं आधीच नियोजन करून ठेवलं तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे सुट्टीचा उपयोग सुद्धा होईल, त्याचबरोबर त्यांचं मनोरंजन होईल, ज्ञानकौशल्य वाढेल. पण हे नेमकं कसं करायचं हा प्रश्न पालकांच्या मनात असेल तेव्हा हात सोडवण्यासाठी आजच्या सखी सह्याद्रीच्या विषयाची निवड केली आहे. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत आनंदमयी सुट्टी या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातली एक तज्ञ सखी इथे आहे. आज आपल्या बरोबर आहेत परिस्पर्श संस्थेच्या अकॅडमीच्या संस्थापिका अर्थातच स्वाती अभंग. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. थँक्यू आणि खरंच एप्रिल मे महिन्याच्या या सुट्टीचं नियोजन कसं करावं याची चिंता मुलांपेक्षा पालकांच्या मनात जास्त असते आणि ती सोडवण्याचाच आजच्या या भागातून आपला प्रयत्न असणार आहे. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. स्वाती अभंग परिस्पर्श संस्थेच्या संस्थापिका, त्याचबरोबर VJTI मधून अभियांत्रिकी पदवीधर आणि एपिक्स कडून उत्पादन इन्व्हेंटरी कंट्रोल मॅनेजमेंट मध्ये सुद्धा प्रमाणपत्र धारक. रोजगार कौशल्य, ध्येय निश्चिती, करिअर नियोजन, नेतृत्व गुण यांचे त्यांनी योग्य असे प्रशिक्षण अनेकांना दिलेले आहे. परिस्पर्श अकॅडमी या फेसबुक प्लॅटफॉर्मवरील संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. किशोरवयीन आणि तरुणांना अभ्यास सोडून बरंच काही, त्याचबरोबर चला बोलूया इंग्लिश अशा मालिकांद्वारे मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलंय. क्रॉम्प्टन ग्रेव्हज लिमिटेड लार्ज मशीन डिव्हिजन कांजूर येथे काम, SP जैन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट आणि रिसर्च स्टडीमध्ये सुद्धा काम. सध्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षण आणि योग्य मार्गदर्शन त्या करत आहेत. आज आपल्याला आनंदमयी सुट्टी कशी साधावी या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. आजचा आपला विषय आहे आनंदमयी सुट्टी. ती नेमकी कशी साधावी हाच आजचा विषय असणार आणि मार्गदर्शन करणार आहेत स्वाती अभंग. तेव्हा पुन्हा एकदा मॅडम आपलं स्वागत करते कार्यक्रमात. आणि पहिलाच प्रश्न मनात हाच आहे की पूर्वीसारखा आत्ता काळ राहिला नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी सुट्टीचं नियोजन करावं का हा एक मनात प्रश्न आहे. तर हे सुट्टीचं नियोजन आधी करावं असं आपल्याला वाटतं का आणि ते का, काय सांगाल? चैताली, आपण लहान होतो किंवा त्याच्याही आधी थोडं असं होतं की आई घरात असायची दिवसभर आणि आजी आजोबा बहुतेक जण आपण कसं म्हणजे जॉईंट फॅमिलीमध्ये होतो, एकत्र कुटुंबात होतो आणि सुट्टीचा एक कार्यक्रम ठरलेला असायचा की अख्खी सुट्टी आजोळी घालवायचो आपण. पण आता ते दिवस राहिले नाहीत. आता सगळ्यांची आई ऑफिसला जाते, घरी आजी आजोबा असतीलच किंवा एकत्र कुटुंब असेलच हे माहिती नाही. आणि मग अशा वेळेला मुलांना एकटं सोडणं किंवा 24 तास ती घरात आता 2 महिने एकत्र एकटी राहणार आहेत, तर अशा वेळेला काय करायचं हा प्रश्न येतोच. आणि दुसरं म्हणशील तर आपण शाळेमध्ये 10-11 महिने आपण शाळेत जातो तर तिथे आपण खूप साऱ्या गोष्टी शिकत असतो. पण विशेषतः आपण जी कौशल्य शिकतो ती म्हणजे भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल. पण काही कौशल्य जी असतात ती आवश्यक असतात आपल्या ह्याच्यासाठी जगण्यासाठी, लाईफ स्किल्स ज्याला आपण म्हणतो. आणि ह्याच अनुषंगाने माझ्या मनात आलं होतं की अभ्यास सोडून बरंच काही, कारण आपला पूर्ण फोकस अभ्यासावर असतो मध्यमवर्गीय मराठी पालकांचा थोडाफार. तर त्याच्या पलीकडे काय जग आहे ते थोडं मुलांना कळावं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याची आपल्याला संधी मिळते ह्या 2 महिन्यामध्ये. तर ते नियोजन जर आपण चांगलं केलं तर मुलं बरीचशी लाईफ स्किल शिकू शकतात असं मला वाटतं. खरंय. मला वाटतं तुम्ही 2 फार महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत की पूर्वीची
एकत्र कुटुंब पद्धत होती हो. आणि त्याच्यात कुठेतरी मग आजी आजोबा गावाला असतील तर चला आता गावी तरी जाऊ, 2 महिन्याच्या सुट्टीचा वेळ आपल्याला मिळाला आणि मग गावाला गेल्यानंतर त्यांना मदत करणं ही कामं होत होती. पण आज मात्र खरंच परिस्थिती बदलली आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की आई वडील नोकरीला जातात आणि या सुट्टीच्या कालावधीत बरेचदा लहान वयोगटाची मुलं सुद्धा घरातच असतात आणि त्यांच्या मनात हा प्रश्न पडतो की नेमका आता काय करूया. तर मला हेच विचारायचं आहे, पुढचा प्रश्न यालाच जोडून विचारायचं आहे की साधारण पालकांनी किती दिवस आधी हे नियोजन करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं किंवा त्यांनी किती दिवस आधी या गोष्टीचं लक्ष त्याच्यावर देणं आवश्यक आहे, काय सांगाल याविषयी? तसं तर आपण खूप आधीपासून ह्याची तयारी करू शकतो, पण गंमत म्हणजे आता उच्च मध्यम वर्गीयांमध्ये आपले सगळ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप असतात. म्हणजे शाळेच्या आपल्या विद्यार्थ्यांचा, ज्या वर्गात आपला मुलगा आहे मुलगी आहे तर त्यांच्या आयांचा एक व्हॉट्सअप ग्रुप असतो, म्हणजे पालकांचा. आपल्या सोसायटीत व्हॉट्सअप ग्रुप असतात आणि त्याच्यामध्ये ना अचानक उन्हाळी शिबिरं वगैरे ह्यांची जाहिरात यायला सुरुवात होते. म्हणजे पण माझ्या मते साधारण 1.5-2 महिने आधी या जाहिराती येतात आणि आपण थोड्या वेळापूर्वीच जसं बोललो, परीक्षेची तयारी करायची की उन्हाळ्याच्या शिबिराची नियोजन करायचं. खरं तर ते कसं आपण एका अर्थी ते दोन्ही एकत्रच करतो. म्हणजे कधी कधी ठीक आहे आता परीक्षा तर होईल, पण काय करायचं नक्की ह्या सुट्टीत, मग कुठे प्रवासाला जायचं, पण कुठलं उन्हाळी शिबिर करायचं, कुठले क्लास लावायचे. मला वाटतं 1.5-2 महिने आधी ह्याचे वारे जरा आपल्या सगळ्यांच्या मार्चपासून थोडं माहोल तयार होतोच असं मला वाटतं. आणि मला वाटतं तुम्ही हे म्हणालात ते फार महत्वाचं आहे की आता परिस्थिती बदलली आणि त्यामुळे थोडंसं जर आधी आपण या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं तर कदाचित आपल्याला आपल्या विद्यार्थ्याला पाल्याला जिथे ऍडमिशन घ्यायला हवी आहे तर ती त्याला मिळू शकेल. अन्यथा असं होतं की अरे आता तर काय ऍडमिशन फुल झालं आणि आता आम्हाला शक्य नाही, अशी परिस्थिती उद्भवू नये याच्यासाठी साधारण फेब्रुवारी-मार्च पासून जर आपण याच्यावर लक्ष केंद्रित केलं तर हवी तिथे आपल्याला ऍडमिशन घेऊन पुढे जाता येऊ शकतं, ते शिबिर आपल्याला अटेंड करता येऊ शकतं. आता मला यालाच जोडून पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेला सुट्टीचा सदुपयोग आपण म्हणतो तर हा नेमका कशा प्रकारे वेगवेगळ्या वयोगटांना साधता येईल, इथे त्यांनी काय शिकणं हे अपेक्षित आहे, काय सांगाल? सुट्टीचा सदुपयोग ना कसं आहे की आपण साधारण 3 वर्षाचं मूल शाळेत जातं नर्सरीमध्ये वगैरे आणि 15-16व्या वर्षी आपण 10वी होतो आणि 17-18व्या वर्षी आपण 12वी होतो. तर हा जो एवढा विस्तृत वयोगट आहे ना, तर त्या विस्तृत वयोगटाला आपल्याला एकच एक ॲक्टिव्हिटी शक्य नाही आहे. आणि कसं आहे की आपली सगळ्यांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढीचे जे टप्पे आहेत त्या अनुषंगाने आपण त्याचे भाग केले तर आपल्याला बघता येईल की 3 ते 7 वर्षाला एक थोडंसं तू वेगळ्या प्रकारे हँडल करू शकते. मग 7 ते 12 साधारण किंवा 11-12 आणि मग 11 ते 15 आणि मग 15च्या पुढचे असे आपण 4 भाग घेऊ शकतो. तर इथे हेच होतं की जी लहान मुलं आहेत त्यांना सतत कॉन्स्टंटली आपल्याला बघावं लागतं, त्यांना सोडून चालत नाही. आणि थोडीशी मोठी 11-12 वर्षाची मुलं आहेत त्यांना आपण 2-4 तास त्यांच्या जीवावर घर सोडून थोडं जाऊ शकतो. आणि 15 वर्षाची मुलं तर छान आरामात राहतात, म्हणजे आई असली नसली तर उत्तमच असं काहीसं असतं. तर इट इज व्हेरी म्हणजे प्रत्येकासाठी आपल्याला वेगळा विचार करायला लागतो आणि तो ज्या ह्याच्यामध्ये आपलं पाल्य आहे, आपलं मूल आहे, त्या अनुषंगाने आपण त्यांच्या ऍक्टिव्हिटी प्लॅन करू शकतो. खरंय, म्हणजे थोडासा वयोगटाचा विचार सुद्धा याच्यात अनिवार्य आहे आणि त्या वयोगटानुसारच आपण त्यांना ते प्रशिक्षण देणं किंवा ते जीवन कौशल्य शिकवणं हे अपेक्षित आहे, कारण त्यांना ते करता आलं पाहिजे, त्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. तर यालाच अनुसरून पुढचा प्रश्न आहे की तुम्ही आम्हाला वयोगट आता 3 वयोगट सांगितलेत, तर साधारण पहिला वयोगट हा कुठून कुठे आहे, किती वर्षापासून किती वर्षापर्यंत, आणि त्यांनी या सुट्टीत नेमकं काय शिकावं असं आपल्याला वाटतं, काय सांगाल? चैताली, आपण अगदी पहिल्यांदा बोललो होतो ना, ह्याच्यावर चर्चा केली होती तेव्हा मी म्हणाले होते की 3 ते 7 वयोगटाला असं काय सांगणार किंवा काय वेगळं शिकवणार. पण त्यांचं ना इन्फॉर्मल एज्युकेशन खूप होत असतं, म्हणजे काय म्हणशील पठडीतलं शिक्षण नसतं त्यांचं, पण ती 24 तास शिकत असतात ती मुलं. आणि त्याच्यासाठी मी सांगेन की जर आजी आजोबा घरात असतील तर खूपच छान, म्हणजे त्यांच्याकडे 24 तास लक्ष राहू शकतं कुणालाही कुणाचं. आणि आईला निर्धास्तपणे कामावर जायला त्यांची ऑब्वियसली मदतच होते. तर ह्या मुलांना ना काय म्हणूया, तर आपण त्यांना अगदी आरामात झोपू देणं, अजिबात त्यांना कसलाही ताण न देणं, त्याच्यानंतर त्यांना त्यांच्याशी खूप हळूवारपणे आणि प्रेमानं बोलणं,
तसंच त्यांना भरपूर वेगळ्या वेगळ्या गोष्टी खायला घालणं. काही मुलं फ्रुट्स खात नाहीत, तर त्यांना जे ते खात नाहीत ते जरा वेगळ्या पद्धतीनं मांडून त्यांना खायला शिकवणं. आणि एक काम करता येईल की ह्या सुट्टीमध्ये त्यांना रामरक्षा, गणपती स्तोत्र किंवा अगदी छोटी छोटी गाणी किंवा इतर काही गोष्टी सतत त्यांच्या कानावर पडतील हे आपण करू शकतो. किंवा रामरक्षा स्तोत्र, भीमरूपी महारुद्रा म्हण, किंवा आता आमच्याकडे तमिळ, म्हणजे माझं सासर तमिळ आहे, तर तिकडे कसं की रोज सकाळी स्वयंपाक करताना ललिता सहस्रनामम बोलणं हे आवश्यक आहे. तर ते त्या मुलींना आपसूक आईच्या तोंडून ऐकून येतं. तर तसं आपलं गणपती स्तोत्र असेल, भीमरूपी असेल, किंवा काही इतर काही गोष्टी असतील, कविता असतील, त्याच्यामुळे मुलांची भाषा म्हणजे विकसित व्हायला खूप मदत होते. आणि आजकाल यूट्यूबवर सगळं मिळतं, पण कृपया यूट्यूब दाखवू नका. फक्त कानावर पडेल हे बघा. आणि आजी आजोबांनी छान छान गोष्टी सांगणं, वयाच्या अनुषंगाने गोष्टी सांगणं. आणि माझ्या भाचीला मी विचारलं, मी पूर्वी तुला पुस्तकं वाचून दाखवायचं म्हणून तुला त्याची आवड लागली का? ती म्हणाली, नाही आत्या, त्याचा उलटा उपयोग झाला. तुम्हाला पुस्तकं वाचून दाखवायची, तर मला वाटलं की ठीक आहे ना, मला कोणीतरी पुस्तकं वाचून दाखवील आणि मग मला काय गरज आहे. पण 5 वर्षाच्या पासून मुलांना थोडीशी जरी अक्षर ओळख झाली असेल तरी त्यांच्या हातात छोटी छोटी पेपर, बार्नीची आजकाल पुस्तकं मिळतात, ती सुरू करा लवकरात लवकर. माझ्या दोन्ही मुलांना दुर्दैवानं ह्याची सवय नाही लागली, कारण त्यांनी ना खूप टीव्ही नाही पाहिला. आमच्या घरात टीव्हीच नाहीये, पण त्यांनी ना लॅपटॉपवर किंवा डेस्कटॉपवर त्यावेळेला त्यांनी खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या. तर ते मला वाटतं माझं आज चुकलं. तर ती चूक मी सांगेन की तुम्ही करू नका, दुरुस्त करा. आणि मुलांच्या हातात भरपूर पुस्तकं द्या आणि त्यांना पुस्तकं वाचू दे. आणि बेसिकली ह्या मुलांना ना फक्त आनंद, म्हणजे सगळं त्यांच्या कलाकलांना घ्यावं लागतं. बरोबर, त्यांना आपण त्यांचा हट्टीपणा चालवून घ्यावा लागतो वगैरे. तर ही सुट्टी म्हणजे तुम्ही पण एन्जॉय करा आणि कुठेतरी त्यांच्याबरोबर गेलात तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी लुडबुड करतात ना किचनमध्ये येऊन, ती त्यांना करू द्या. आणि मटार द्या त्यांच्या हातात, त्यांना सोलायला सांगा. मेथीची भाजी थोडीशी त्यांच्या हातात द्या, त्यांना पानं निवडायला सांगा. तुम्ही कपडे वाळत घालत असाल तर मुद्दामून त्या मुलाला बादलीतला कपडा तुमच्या हातात द्यायला सांगा. त्यांनी ही जी कामं आहेत ती त्यांना लक्षात येतात की ही कामं असतात घरात असं. बरोबर आहे, मला वाटतं. आणि याच्यात तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितलेत. पहिला मुद्दा होता झोपेचा, की त्यांना सुट्टी ही एकच अशी असते की त्याच्यात त्यांना झोपता येतं, मनसोक्त झोपता येतं, किंवा त्यांना जी काही लुडबुड करायची असते ती करता येते. एरवी बिचारा या मुलांना कुठेही वेळ मिळत नाही सगळी कामं करायला, किंवा त्यांना इच्छा असली तरी तो वेळ देता येत नाही. आणि याच्यात मग कुठेतरी घरच्यांची, आजी आजोबांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आता ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवायची आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय आनंदमयी सुट्टी या विषयावर, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत परिस्पर्श संस्थेच्या संस्थापिका स्वाती अभंग मॅडम. ब्रेक पूर्वी त्यांनी आपल्याला या नियोजनाचं महत्त्व समजावून सांगितलं. त्याचबरोबर आपण पहिल्या वयोगटापाशी येऊन थांबलो होतो की साधारण 3 ते 7 हा पहिला जो वयोगट आहे, या वयोगटातल्या मुलांनी नेमकं कशाकडे लक्ष पालकांनी त्यांचं केंद्रित करायला हवं, की त्यांचा झोपेचा वेळ असेल किंवा त्यांची घरात असणारी लुडबुड असेल, तर या सगळ्या गोष्टींना जागा दिली तर त्यांना जीवनकौशल्य शिकायला मदत होऊ शकते. याचबरोबर पालकांची भूमिका त्यात महत्त्वाची होती, आजी आजोबांची भूमिका. आणि मला यालाच जोडून हा प्रश्न विचारायचा आहे की आज असं झालंय, आपण मगाशीही हा उल्लेख केला की आता विभक्त कुटुंब पद्धत झाली आहे निर्माण, आणि बरेचसे पालक हे नोकरीला जाणारे असतात, सकाळी लवकर घर सोडतात, संध्याकाळी उशिरा घरी येतात, आणि त्यावेळेला मूल घरात एकटं असतं. बरेच वेळेला भावंड नसेल, आता आपल्याकडे एकुलतं एक मूल असेल आणि ते आज वयोगटात असेल, तर कदाचित या सुट्टीमध्ये त्याला खूप समस्या भेडसावू शकतात. तर मला हाच अनुषंगाने विचारायचं आहे की मग अशा परिस्थितीत पालकांनी त्या पाल्याला कशा पद्धतीने गुंतवून ठेवणं हे अपेक्षित आहे, काय सांगाल? हा फार क्रिटिकल प्रश्न आहे, म्हणजे आय कॅन इमॅजिन. आणि अशा वेळेला मी म्हणेन की आपल्याकडे सरकारने काही योजना आणल्या पाहिजेत अशा मुलांच्या आईसाठी. तर पूर्वीच्या काळी बायकांना मुद्दामून अशा शिक्षिकेच्या नोकरी करायच्या, कारण जेणेकरून मुलांकडे लक्ष राहील. आता आपण करिअर करतो, थोडं करिअर ओरिएंटेड जास्त आहोत, पण
ह्या मुलांना मग ना डे केअर शिवाय पर्याय नसतो दुर्दैवानं. किंवा मग आजीकडे सोडणं, पण खूप लहान असतात, मग आजीला पण कंटाळा येतो, पूर्णपणे आजी पण नाही सांभाळू शकत. किंवा मग आजी आजोबांना आपल्याकडे बोलवणं हा एक पर्याय असतो. किंवा मग काहीतरी करून जरासे आपण जर संबंध चांगले असतील ना शेजाऱ्यांची, तर थोडी 3-4 तास मुलं त्यांच्याकडे जाऊ शकतात. माझी एक मैत्रीण काय करायची माहितीये, मुलं लहान असताना की मुद्दामून सगळ्या मुलांना घरात बोलवायची आणि मोठ्या टीव्हीवर पिक्चर दाखवायचा आणि त्यांच्यासाठी पॉपकॉर्न कर, केक दे, त्यांना वेफर्स दे, आणि मुलं आपली असं मस्त छान पाय पसरून हे करायची. तर मोठ्या सोसायटीमध्ये हे आपल्याला सहज करता येऊ शकेल. इव्हन गावामध्ये कसं असतं की मुलांना ना फारसं त्यांच्याकडे बघायला नाही लागत, ती बऱ्यापैकी इंडिपेंडंट असतात, पण आपली शहरी मुलं थोडं त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. तर अशा काहीतरी म्हणजे आपल्याला डोकं लावावंच लागतं. किंवा मुलांबरोबर आपण थोडं मोठ्या सुट्टीला जाणं 15-20 दिवसाच्या, असं काहीतरी करू शकतो. पण म्हणजे ही समस्या खरंच मोठी आहे आणि थोडक्यात आता पालकांना कुठेतरी आपली शक्कल लढवायला लागणार, कल्पक व्हायला लागणार. आणि तुम्ही मला वाटतं या ठिकाणी 2 महत्वाचे परत मुद्दे सांगितलेत की बऱ्यापैकी आता जर आपण विचार केला आणि आपले जर शेजाऱ्यांशी संबंध चांगले असतील तर कदाचित हे गटाने कार्य करणं शक्य होईल की आज आपण हे करूया, आपण वेळ काढूया, उद्या दुसऱ्यांना वेळ काढायला सांगू. खरंच हे असं करणं ही काळाची गरज आहे. आपल्याला फोन येतोय कार्यक्रमामध्ये, आपल्याला शिवानंद वसेदार प्रश्न विचारतायत. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. पत्रकार शिवानंद वसेदार बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे, आम्ही पूर्वी ज्यावेळी लहान असतो त्यावेळी मामाच्या गावाला सुट्टीसाठी जायचं, आणि त्यावेळी तिथं सगळी खेडीपेडी असल्यामुळे तिकडे वड्याकडे नदीकडे सगळं पोवायला शिकायला जायचं, विहिरीवर पोवायला जायचं. अशा प्रकारे म्हणजे झाडे वगैरे आंब वगैरे असायचे, हे सगळं म्हणजे फळं खाणे एन्जॉय व्हायचं. पण आत्ताच्या सुट्टीमध्ये मुलांना ते तसलं काय आवड निर्माण होत नाही, काय आता खेळ विटी दंडोबा तर बघायला सुद्धा मिळत नाही. मग अशा प्रकारचे नुसतं मुलांना जर मोबाईलचा खेळ आवडतात, तशी ते बदल व्हायचा असेल तर आपण कशा प्रकारे नियोजन केले पाहिजे आणि काय केले पाहिजे, म्हणजे त्या मुलांना जुने खेळ आणि व्यायाम आणि आरोग्य चांगलं राहील आणि पौष्टिक खाद्य सुद्धा त्यांनी खाता येईल, या प्रकारे तुम्ही काय सांगाल प्रश्न? नक्कीच नक्कीच. मला वाटतं खूप महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले की मुलांना या सगळ्याची आवड लावायला आपल्यात आधी काहीतरी बदल करणं हे महत्त्वाचं आहे. आणि तोच नेमका काय करायला हवा असा त्यांचा प्रश्न आहे की मामाचं गाव, ती सुट्टी आणि मग ते खेळ पूर्वीचे, ह्याचा सगळ्याचा कुठेतरी विसर पडत चाललाय आपल्याला. तर या अनुषंगाने काय मार्गदर्शन करायला? पण आता इथे ना 11-12 वर्षाची होईपर्यंत मुलाच्या हातात मोबाईल न देणं हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे मुलाचा स्वतंत्र मोबाईल साधारण 12 वर्षाचा होईपर्यंत तरी नसणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मुलांच्या समोर आपण पुस्तकं वाचणं, त्यांच्या हातात पुस्तकं देणं. त्याच्यानंतर आता आपण जेव्हा 3 ते 7 वयोगट संपून पुढच्या वयोगटाकडे येऊ ना, तेव्हा मी आणि चैताली आम्ही ह्या प्रश्नाचं विस्तृत उत्तर देऊ. पण आत्ता तरी म्हणजे मुलांच्या बरोबर आपण कधीतरी आपल्या गावाला जाणं. माझ्या माहेरी अजूनही अशी हे आहे चैताली की अवसरीची यात्रा चुकवायची नाही, काही झालं तरी, म्हणजे यात्रेला जायचंच. आणि आमच्याकडे मुद्दाम 2 यात्रा असतात. ॲक्च्युली मार्गशीर्षात देवाचा जन्म असतो, पण एक समर वेकेशनमध्ये मुद्दाम यात्रा असते की मुलांना येता यावं गावाला म्हणून. तर असं काहीतरी आपण करू शकतो का? आणि आपले गावचे जर काही नातेवाईक असतील त्यांच्याशी पुन्हा एकदा आपण चांगले संबंध ठेवले असतील तर आपल्याला 2-3 दिवस का होईना जाता येईल गावाला. हे अगदी खरे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे की पालकांनी मुलांच्या हातात पुस्तक देऊन बाबा तू हे वाच असं न सांगता आधी स्वतःही थोडंसं वाचून जर त्याला हे दिलं आणि मोबाईल जरासा बाजूला ठेवला तर ती आवड त्याला लागेल. पहिल्याही प्रश्नाच्या उत्तरात आपण म्हणाला होतात की वाचन संस्कृती जर विकसित व्हायला हवी असेल तर ती सवय लहानपणापासून असणं हे खूप आवश्यक आहे. आता मला तुम्ही म्हणालात तो आता दुसऱ्या वयोगटाचा विचार मनात येतोय की हा पहिला वयोगट आहे जो छोटासा निरागस असा वयोगट आहे आणि तो दुसरा थोडंसं मूल मोठं झाल्यानंतरच्या वयोगटाकडे आपण येतोय. तर तो वयोगट नेमका कुठला आहे आणि या वयोगटामध्ये मुलांना कशा प्रकारे गुंतवून ठेवणं किंवा त्यांच्या सुट्टीचं खूप आनंदमय नियोजन करणं हे कशा प्रकारे आवश्यक आहे, काय सांगाल? आता 7 ते 12 आपण म्हणालो, 3 ते 7, 7 ते 12. आता ही जी 3 ते 7ची मुलं आहेत ना, त्यांना नाही म्हणायचं माहिती नाहीये. बरोबर. हां, तू जे म्हणशील ते करतील. आणि त्यांना जर त्यावेळेला आपण खूप प्रेम दिलं, खूप प्रोटेक्शन दिलं तर त्यांच्या स्वचा विकास खूप चांगला होतो, त्यांची स्वप्रतिमा खूप चांगली होते. आणि 3 ते 7 ह्या वयामध्ये त्यांचे मार्क, त्यांचं शालेय कौशल्य कृपया बघू नका.
त्याला म्हणजे D+ D- वगैरे जरी मिळत असेल तरी त्याची काही गरज नाहीये, ते काही कुणी बघणार नाहीये. यू चिल अबाउट इट. लाईक फक्त तुम्ही त्याला अभ्यास कसा करता येईल हे नंतर 10 महिन्यात सांगत राहा, पण हे 2 महिने त्यांना डिस्टर्ब करू नका. आणि त्यांना वेगळं आता ह्या 7च्या मध्ये ना मुलांची आयडेंटिटी व्हायला सुरुवात होते. आता त्यांच्या लक्षात येतं की माझं स्वतंत्र अस्तित्व आहे आईपासून, आई वडिलांपासून, मी नाही म्हणू शकतो. अचानकच त्यांच्या लक्षात येतं. आणि मग ते कथा, आणि अशा वेळेला ही मुलं थोडीशी त्यांचं ना डावं उजवं वगैरे त्यांना आता कळायला लागलेलं असतं. तर तुम्ही त्यांना वेगळ्या वेगळ्या क्लासला घालून बघा. गायन, नर्तन, योगासनं किंवा टेक्वांडो, तुमचं जे काही असेल ते, किंवा मग चित्रकला, हस्तकला ही अगदी लहान मुलांपासून, चित्रकला, हस्तकला हे अगदी लहान असल्यापासून त्यांना करू द्या. आणि चैताली, मी तुला सांगते, घरातली एक भिंत काळ्या रंगानं रंगवून घ्या आणि मुलांच्या हातात खडू द्या आणि त्या भिंतीवर त्यांना काय वाटेल ते करू द्या. माझ्या भावानं घरात एक मोठा फळा लावला होता. म्हणजे मुलं त्याच्यावर काय हवं ते लिहितील, गिरवतील, खरडतील. असं थोडंसं ना आपण आपलं घर कसं चाइल्ड फ्रेंडली मुलं लहान असताना करायला पाहिजे. आता चाइल्ड फ्रेंडलीची गरज नाही. 7 ते 12च्या त्यांना चाइल्ड फ्रेंडलीची गरज नाही. ह्या मुलांना मी सांगेन की ह्यांना तुम्ही 2 क्लास लावा. एक क्लास जो त्यांच्या मानसिक वाढीसाठी आवश्यक आहे आणि एक क्लास जो त्यांच्या शारीरिक वाढीसाठी आवश्यक आहे. तर शारीरिक वाढ म्हणजे कसं, जसं आपण बोललो की क्रिकेटचा क्लास आहे, फुटबॉल, बास्केटबॉल किंवा तुझं टेक्वांडो, कराटे, जे काही आहे ते, नर्तन. आणि एक क्लास चित्रकला, हस्तकला, गायन, चेस, अगदी ब्रिज वगैरे सुद्धा तुम्ही ह्या वयात मुलांना शिकवू शकता. आणि ह्या वयातली मुलं फार छान शिकतात आणि त्यांना फार मजा येते. आणि दुपारच्या वेळेमध्ये त्यांना तुम्ही आधी ठरवून ठेवा. माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की तुम्ही आधी ठरवून ठेवा त्यांनी कुठला पिक्चर बघायचा ते, आणि त्यांना तो पिक्चर बघायला सांगा. आता 12th फेल आहे किंवा पूर्वीच्या काळी मला वाटतं ह्याचा एक तळपदेचा, श्रेयस तळपदेचा एक चांगला पिक्चर आला होता. असे काहीतरी मोटिवेशनल पिक्चर त्यांना बघायला द्या. त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणात त्या पिक्चरमध्ये त्यांना काय आवडलं हे विचारा. बरोबर. माझ्या मुलाला 7व्या-8व्या वर्षापासून IPL बघायची सवय लागली. आणि मग असंच मी त्याला विचारायला लागले की म्हणजे मग हा का हरला, का जिंकला, ही टीम का हरली, का जिंकली, तुला काय वाटतं. किंवा मग आता मी त्याच्याबरोबर चर्चा करते की धोनी हा विराट कोहलीपेक्षा चांगला कॅप्टन आहे असं जर तुला वाटतं तर ते का वाटतं. जसं धोनीला आपण कॅप्टन कूल म्हणतो, का म्हणतो, तर नेतृत्व गुण म्हणजे काय आणि हे त्यांना कळतं. आणि बेसिकली त्यांना जर स्पोर्ट्स करत असतील ना तर त्यांना टीमवर्क फार चांगलं येतं. बरोबर. तर ते एक. आणि पुन्हा हेच की जसं आपण आता म्हणालो की ह्या मुलांना पण लुडबुड तर आता त्यांची मोठी होणार आहे. आता आम्हाला सांगितलं होतं की तुमचे कपडे तुम्ही धुवायला शिका ह्या सुट्ट्यांमध्ये. अगदी कपडे नाही धुतले तरी किमान वॉशिंग मशीन लावणं आणि कपडे झटकून वाळत घालणं इथपर्यंत ही मुलं करू शकतात. आपली रूम आवरू शकतात. माझी मैत्रिणीने एक छान सांगितलं. ती म्हणाली की ताई त्यांच्या हातातनं जर तू हे दिलंस, टाकाऊतून टिकाऊ काहीतरी बनवा, भन्नाट आयडिया येतात मुलांच्या. आणि फोन पासून तुम्ही त्यांना लांब ठेवू शकता. आणि जर तुम्हाला शक्य झालं तर 15-20 दिवस त्यांना गावाला घेऊन जा. त्यांना सगळं दाखवा, शेत, जनावरं, हे ते, विहिरी. आम्ही गावाला खूप जायचो आमच्या लहानपणी. आता सुद्धा आम्ही आमच्या मुलांना घेऊन जातो कारण गावाला घर आहे. पण जर शक्य झालं तर गावाला घेऊन जा सर. येस, नक्कीच. मला वाटतं आणि हे सगळं फार महत्त्वाचं आहे कारण या सगळ्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी त्या महत्त्वाच्या आहेत. जसं मॅडम म्हणाल्या की एखादी मॅच बघितल्यानंतर ती मॅच कोण जिंकलं, का जिंकलं, कशी जिंकलं, त्यात नेमके नेतृत्व गुण कोणात होते हे जर तुम्ही विचारलं तर या वयोगटातली मुलं ना सांगण्यासाठी खूप उत्सुक असतात. बरेच वेळेला असं होतं आपण त्यांच्याकडे तू गप्प बस, तुला काय समजतंय. पण हे न करता जर आपण त्यांनाच थोडंसं प्रोत्साहित केलं तर ह्याचा पुढे जाऊन त्यांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पण मला वाटतं मॅडम तितकाच उपयोग होतो. कारण आज जर आपण शिक्षण पद्धतीचा विचार केला तर त्याच्यामध्ये स्वमत अभिव्यक्ती म्हणजे ज्याला आपण सेल्फ रिस्पॉन्स असं म्हणतो, तर अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येतात आणि मग तिथे ही मुलं आपलं मत अतिशय ठामपणे आणि योग्यपणे मांडू शकतात. आणि त्याच्यामुळे हा विचार कुठेतरी फार महत्त्वाचा आहे. आता अर्थातच या दुसऱ्या वयोगटानंतर पुन्हा एकदा मनात येतो तो पुढचा वयोगट. आता मुलं आणखीन मोठी झालेली आहेत
आणि त्यांना अनेक गोष्टी करायची पण त्या वयोगटात इच्छा असते, तर तो तिसरा वयोगट कुठला आहे आणि त्यांची ही सुट्टी कशी काय आनंदमय होऊ शकते, काय सांगाल? ह्या 11 ते 12च्या दरम्यान मी एक मुद्दा मला आता लक्षात आला, तो असा की ह्या वयातनं मुली वयात येतात, ठसठशीतपणे आपल्याला कळतं की ही, तर त्याच्या आधी थोडं मुलींना तयार करणं. आजकाल 10 वर्षाच्याच मुलींना गायनकॉलॉजिस्ट शाळेत येऊन सगळं सांगतात, पण जर तसं झालं नसेल तर त्यांना सुट्टीमध्ये ते व्हिडिओज आहेत उपलब्ध भरपूर शास्त्रीय माहिती देणारे, तुम्ही त्यांना अजिबात संकोच न करता त्याची माहिती द्या, कारण मुलींना हे माहिती पाहिजे, त्या भिळून जाऊ नयेत, गांगरून जाऊ नयेत शाळेमध्ये काही झालं तर. आणि शक्य झालं तर प्रिपरेशन म्हणून नॅपकिनचं एक बॉक्स त्यांच्या स्कूल बॅगमध्ये आता ठेवायला सुरुवात करा जूनपासून. हे एक मुलांच्यासाठी पण कधी कधी मुलं अतिशय अडचणीत आणणारे प्रश्न विचारतात. माझा मुलगा नवीन शाळेत गेला आणि तिकडे ना त्याच्या स्कूल बसमध्ये मोठ्या वयाची मुलं काही वेगळं वेगळं बोलत होती आणि त्यांनी घरी येऊन मला इतके अडचणीत आणणारे प्रश्न विचारले, म्हणजे मला काय करावं काही सुचेना. मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, अहो बघा काय बोलतोय. मग ते त्याला एकदा बाहेर घेऊन गेले आणि त्यांनी त्याला सांगितलं की हे सगळे नैसर्गिक बदल आहेत, पण कधी कधी आपल्याकडे पण चांगली शब्दसंपदा नसते, आपल्याला ते इतकं इमोशनल न होता शास्त्रीय पद्धतीनं सांगता येत नाही. आणि ह्या विषयावर खूप चांगलं शास्त्रीय मार्गदर्शन करणारे क्लासेस उपलब्ध आहेत. आवर्जून मुलांना त्या क्लासला घाला, म्हणजे त्या मुलांना आपले जे ॲर्जेस आहेत ते नैसर्गिक आहेत, आपण वेगळे नाही आहोत आणि हे जे काही मला होतंय ते सगळं नॉर्मल आहे हा विश्वास त्यांना येतो. नाहीतर ती मुलं फार भांबावून जातात, अरे मला काय होतंय आणि हे मला असं का वाटतंय, कारण आत्ता एवढे दिवस त्यांना फक्त मी वेगळा आहे माहिती होतं आईपासून, पण आता त्यांची वेगळी आयडेंटिटी तयार होती. मी मुलगी आहे ही आयडेंटिटी, मग मी मुलगा आहे, त्या मुलीकडे मला बघावंसं वाटतं वगैरे. तर ह्याच्यासाठी हा जो म्हणजे हा थोडा वेगळा विषय आहे, पण ह्याची आपण काळजी घेऊ शकतो. आणि हाच योग्य कालावधी आहे की जरासा त्यांनाही ते रिलॅक्स असतात, थोडासा ताणतणाव अभ्यासाचं प्रेशर कमी झालेलं असतं आणि मग आपण जर छान पद्धतीने त्यांना विश्वासात घेऊन हे सांगितलं तर नक्कीच त्यांना पुढे जाऊन त्याचा उपयोग होईल. आणि तुम्ही फार महत्त्वाची गोष्ट सांगितलीत की कदाचित या सखीच्या मनात हे येऊ शकेल की मी हे सांगू कसं किंवा काय. मग त्यावेळेला जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही गायनकॉलॉजिस्टची मदत घेऊन किंवा योग्य तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन समुपदेशन घेऊन या मुलांचं काउन्सिलिंग करण्याचा हा उत्तम कालावधी आहे. या विषयावर मॅडम असंच मार्गदर्शन पुढे सुरू ठेवणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा विषय आहे आनंदमय सुट्टी आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत स्वाती अभंग. ब्रेक पूर्वी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पहिला वयोगट, दुसरा वयोगट साधारणपणे 7 ते 10 पर्यंत आपण येऊन थांबलो होतो की या वयोगटातल्या मुलांना कशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतवून ठेवता येईल, त्यांच्या सुट्टीचा योग्य प्रकारे कसा उपयोग साधता येईल, त्यासाठी पालकांनी काय करणं आवश्यक आहे, या सगळ्या विषयावर आपण बोललो होतो. अर्थातच आता मनात पुढचा प्रश्न आहे की पुढचा वयोगट हा कुठला आहे आणि त्या वयोगटामध्ये आणखीनच थोडीशी मुलं वाढलेली असतात, त्यांची वाढ होत असते, खूप मनात प्रश्न असतात, वेगवेगळ्या गोष्टी स्वतः करायच्या असतात, स्वतःचा निर्णय कुठेतरी सांगायचा असतो. तर मग या वयोगटामध्ये या सुट्टीचं आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करता येईल? आता ना 7वी 8वी पासून आपण मुलांच्या हातात मोबाईल देतो, कारण का तर ते क्लासला जातात म्हण किंवा इतर काही गोष्टींना जातात म्हण. तर एक नियम आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे की 10 किंवा 10:30ला आईच्या हातात मोबाईल द्यायचा परत. म्हणजे अगदी 18 वर्षापर्यंत हा नियम आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे की नाही, तुमच्याकडे मोबाईल राहणारच नाही. आणि आपण ना काय करतो की मुलांना अगदी 2, 2:30, 3 पर्यंत जागायला देतो कधी कधी. ते करा तुम्ही, मी नाही म्हणत नाही, पण माझे मिस्टर काय करतात की पहिले 10 दिवस सुट्टीचे संपायच्या वेळेचे 10 दिवस पुन्हा ते चक्र सुरळीत चालू व्हावं म्हणून पुन्हा त्यांना ते कुलिंग ऑफ टाइम देतात. आता आपण ही जी 12 वर्षाच्या मुलांसाठी ते एक आपण करूच शकतो. आणि जसं आपण म्हटलं की त्यांना एक क्लास शारीरिक ह्याचा कौशल्य विकासाचा आणि एक क्लास मानसिक बौद्धिक विकासाचा, हे तर आपलं ठरलंच आहे. आता आपण
म्हणालो की त्यांना पिक्चर बघायला द्या, त्यांना मॅच बघायला द्या आणि विचारा त्याच्यावर काय झालं. आता तुला एक गंमत सांगते. इंदिरा नुई यांचा मी एक ना छान इंटरव्ह्यू कधीतरी बघितला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांना संध्याकाळी जेवणाच्या वेळेला त्यांचे आजोबा असे विषय द्यायचे वेगळे वेगळे की मी भारताची पंतप्रधान झाले तर मी शिक्षण मंत्री झाले तर, मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाले तर, किंवा मी माझ्या गावाची सरपंच, महापौर, काहीही. ह्या विषयामुळं काय होतं तर मुलांचं जे इमॅजिनेशन आहे, तू म्हणालीस ते क्रिएटिव्हिटी आहे, ती त्यांच्या लक्षात येते आणि इथे त्यांना खूप वाव मिळतो आणि इथे स्वतःचं मत व्यक्त करणं, समाजासाठी आपली आपुलकी बांधिलकी सांगणं, हे आणि मी CEO झाले तर, आणि बघ म्हणजे तेव्हापासून ते सीड त्यांच्या डोक्यात होतं आणि शी वॉज हँडलिंग पेप्सिको आणि कितीतरी गोष्टी त्यांनी केल्या. तर अशा प्रकारे आपण आपली मुलं वाढवली पाहिजेत. आणि दुसरी एक ना तुम्ही आता म्हणालात त्याच्यातून एक मुद्दा येतो की करिअरचा हा कुठेतरी पाया असतो आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतून कदाचित त्यांना त्याचं एक सुरुवात होत असेल की अरे मला हे व्हायचंय किंवा मी हे झालो तर मी काय करू शकतो, ही कुठेतरी करिअरची सुरुवात असते. तर त्याच्यासाठी हा वेळ अतिशय योग्य आहे. हा, पण हे त्यांच्या कलानं म्हणजे असं नाही की तुम्ही कुठे करिअर काउन्सिलरकडे गेलात. अजून एक मी गंमत सांगते, जे मी करते अभ्यास सोडून बरंच काही मध्ये, तर अनेक वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना बोलवते, त्यांची आव्हानं, त्यांचे जे काही म्हणजे रिक्वायरमेंट्स आहेत. आता मेडिसिनला जायचं असेल, काय रिक्वायरमेंट आहे, PCM किंवा PCBला एवढे मिळवणे याच्याही पलीकडे बरीच काही कौशल्य आवश्यक असतात. काही लोकांना रक्त बघून झीट येऊ शकते तर त्यांनी मेडिसिनला जाऊ नये, साहजिक नाही का. तर असं जे आहे ते एक. तर इथे माझ्या एका मैत्रिणीच्या भावाच्या बॅचनी असं केलं होतं की मुलांसाठी प्रत्येकानं, कोणी वकील, कोणी आर्किटेक्ट, कोणी इंटिरियर डिझायनर, कोणी डॉक्टर, कोणी गायनॅक, कोणी मानसशास्त्रज्ञ, ह्या सगळ्यांनी एक एक दिवस घेतला आणि मुलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यामुळं काय झालं तर ह्या व्यवसायामध्ये काय आव्हानं आहेत आणि त्याच्या काय रिक्वायरमेंट आहेत आणि आपल्याला हे आवडेल का करायला, हे मुलांच्या थोडं लक्षात येतं. तसंच दुसरं मी सांगेन की आता ह्या वयापर्यंत 12-13 वर्षापर्यंत ना तुम्हाला मुलांचा कल कळतो की तुमचं मूल फिजिकली जास्त ऍक्टिव्ह आहे की अकॅडमिकली जास्त ऍक्टिव्ह आहे की त्याला संगीतात त्याला जास्त रुची आहे किंवा नर्तनात जास्त रुची. आता तुम्ही त्यांना फोकस क्लासला घालू शकता, बरोबर, वरच्या लेव्हलच्या क्लासला. थोडक्यात पालकांना हा एक अवधी मिळू शकतो की कल जाणून घेतलाय आणि आता आपल्याला कुठे जायचंय. या विषयावर आपण आणखीन बोलूया. फक्त एक फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला दादा उबाळे प्रश्न विचारतायत जामखेडहून. नमस्कार दादाजी. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की लहान मुलांना खेळाबरोबरच अभ्यासाची चांगली गोडी लागण्यासाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल सांगा. नक्कीच नक्कीच, त्यांच्या प्रश्नाचं आपण उत्तर घेऊया की अभ्यासाची पण गोडी वाढावी यासाठी काय करता येईल. फक्त आधी आपला जो प्रश्न होता तर त्याबद्दल तुम्ही बोलत होतात तो आपण घेऊया की विद्यार्थ्यांचा कल ओळखून साधारण आपण दिशा नक्की करू शकतो. तर आता आपण मी काय सांगताय याबद्दल आणखीन ते एक म्हणजे करिअरची थोडीशी आपल्याला पण कळतं की आपल्या मुलाचा कल कुठे आहे आणि आपण मुलांना ना असे प्रश्न न विचारता इंजिनियर व्हायचं की डॉक्टर असं न विचारता तुला कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल, म्हणजे बाबा मला पर्यावरण संरक्षणासाठी काम करायचं, मला न्यायासाठी काम करायचं, मला समाजसेवा करायची. मग समाजसेवा करायची तर अशा मुलांना आवर्जून आनंदवनला घेऊन जा, अंदमान निकोबारला मुद्दामून घेऊन जा, तिकडे दाखवा ती सेल्युलर जेल, त्याच्यानंतर आनंदवनामध्ये कसं काम चालतं, भामरागडला कसं काम चालतं. त्याच्यानंतर अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत आणि बरेच समाजसेवक आहेत जे आपल्याला माहिती नसतील, शोधून काढा, कुठेतरी मेळघाटात घेऊन जा मुलांना कधीतरी असं. आणि आता ह्याच्यामध्ये ना खूप चांगली शिबिरं ह्या वयाच्या मुलांसाठी असतात. तर ती कशी असतात माहिती आहे का, एक आमच्या ज्या ग्रुपशी मी संलग्न आहे त्यांचे मेंटॉरचे एक मेंटॉर आहेत आणि ते ना दिव्यांग मुलांसाठी खूप चांगलं काम करतात. तर त्यांच्याकडे शिबिर होतं आणि त्याच्यामध्ये अच्युत गोडबोले सर, आनंद नाडकर्णी वगैरे असे मोठे मोठे लोक येऊन मुलांना मार्गदर्शन करतात. आणि तिथे एक दिव्यांग मूल आणि एक आपलं चांगल्या घरातलं मूल, उच्च मध्यमवर्गीय, अशा दोघांची अकाउंटेबिलिटी पार्टनर म्हणून जोडी बनवली जाते. आणि मग त्याच्यामुळे आपल्या मुलांना कळतं की त्या दिव्यांग मुलाला किती त्रास आहे. बरोबर, जी कंपॅशन, करुणा आपल्या हृदयात जागायला पाहिजे ती ह्या लहान वयात त्यांना त्यांचं आयुष्य
हा मित्रच आहे ना आपला. हो. आणि मग ते त्यांचं हे विस्तारायला लागतं. आता एक ना खूप लोक म्हणतात की ह्या मिलेनियल जनरेशनला सेन्स ऑफ एंटायटलमेंट खूप आहे, म्हणजे अधिकाराबद्दल ते खूप हे आहेत, जागरूक आहेत. पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे, ते मला नको सांगूस तू कसं करशील ते. पण इथे तो म्हणजे आता इथे ह्या मुलांना जर तुम्ही आधीपासून चांगलं वळण लावलं असेल ना, तर ते छोटा छोटा स्वयंपाक करू शकतात. अगदी मोठा नाही, पण मसाले भात, खिचडी लावणं, कुकर लावणं, पोळ्या लाटणं, छोट्या असतील. आणि मला वाटतं आणि ही जीवन कौशल्य कौशल्य हा वेळ आहे. आणि आई येईपर्यंत वॉशिंग मशीन लावणं, डिशवॉशर लावणं, किंवा मावशी नाही आल्या एक दिवस, हाऊस हेल्प नाही आल्या, तर आईला थोडीशी मदत करणं, चहा करणं वगैरे 12 वर्षापासून करूच शकतात मुलं. आणि हे आपल्याला करायला द्यायला हवंय. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आपण. शुभांगी मुळे रत्नागिरीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार शुभांगीजी. हॅलो. हॅलो. हा हॅलो, प्रश्न विचारा. हा, माझं म्हणणं असं आहे की अनेक पालक किंवा शिक्षक सुद्धा मुलांनी स्वतःच्या मनाने प्रश्नांची उत्तरं लिहिली किंवा प्रोजेक्ट स्वतःच्या मनाने केलं तर त्यांना नको असतो. आयतं सगळं त्यांना प्रश्नोत्तर लिहायला लावतात, गाईड मधनं किंवा याच्यामधनं बघून, किंवा असलेला प्रोजेक्ट सुद्धा पालक करून देतात. मुलांना नुसतंच नॉमिनल नेऊन दाखव म्हणून सांगतात आणि मग सुट्टीमध्ये काहीच घेतलं जात नाही, काही नवीन प्रकारचे खेळ किंवा नवीन प्रकारचं काही. कारण आमच्या लहानपणी आम्ही भरतकाम, विणकाम वगैरे सगळे सुट्टीत शिकलो. बरोबर. गोष्टी वाचायला करायला पुस्तक वाचायला सुट्टीत शिकलो. त्यांना वर्षभरच काही करायला देत नाही, तर मग ते सुट्टीत करतील कशी, याबद्दल आपलं मत काय? नक्कीच नक्कीच. आता जसं मी म्हणाले शुभांगीताई की आता आपल्याला पालकांचा, मुलांचा कल आपल्याला ओळखता यायला लागलेला आहे. आणि जर तुम्हाला माहिती आहे की तुमचं मूल गायनात चांगलं आहे, तर त्याचं गायन पुढचे 10 महिने थांबवायचं नाहीये, ते वर्षभर चालू राहिलं पाहिजे. अगदी उद्याला बोर्डाचा पेपर आहे तरी पण तो 1 तास गाऊन आला पाहिजे, हे तुम्ही मनाशी ठरवा. ओके. आणि इथे पुन्हा मी जसं म्हणाले ना, आता चैताली आपण 3 ते 7 जो वयोगट घेतला, मुलं शेप होत आहेत, माती अजून ओली आहे, तेव्हा त्यांना तुम्ही आकार द्यायचं काम करू नका. त्यांना त्यांचं ती जी फुलं आहेत ना ती त्यांच्या ह्यानी वाढू दे. आणि मग हे असे प्रश्न येणार नाहीत की मुलं गाईडमधून कॉपी करतात किंवा काय. आणि त्यांचा जो प्रश्न आहे तो मला मान्य आहे, पण साधारण 9वी पर्यंत तरी मुलांनी स्वतःची उत्तरं लिहिली तर काही हरकत नाही. आपण शाळेत जाऊन थोडंसं शिक्षकांशी बोलू शकतो, चर्चा करू शकतो. बोर्डाच्या पेपरला मात्र मार्क मिळवणं आवश्यक असतं आणि मग तेव्हा जसं बोर्डाला अपेक्षित आहे तसं उत्तर देणं थोडं अपेक्षित असतं, तर ते थोडं तेव्हा चालवून घ्यायचं. पण तुम्ही आधीपासून जर पेरणी चांगली केली असेल तर 15-16व्या वर्षी तुम्हाला कळतं की तुमची मुलं आता उत्तम जबाबदार नागरिक बनायला तयार आहेत. असं खरंय. आणि खूप छान आपण बोलता आहात याच विषयावर. मॅडम असंच मार्गदर्शन पुढेही सुरू ठेवणार आहेत. पण वेळ झाली इथे छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आनंदमयी सुट्टी या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत स्वाती अभंग मॅडम, परिस्पर्श या संस्थेच्या संस्थापिका. ब्रेकपूर्वी अनेक वयोगट आणि त्यांना करायच्या जे काही जीवन कौशल्य ज्ञात करू शकतात अशा उपक्रमांबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेतलं होतं. आणि त्यावेळेला दादाजींनी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की अभ्यासाच्या बाबतीत साधारण वर्षभर मुलं कुठेतरी मागे असतात आणि मग त्याची सुद्धा गोडी त्यांना लावायची असेल तर मग ही सुट्टी सत्कारणे लावता येऊ शकते का? आपण सांगितलेल्या उपक्रमांच्या बरोबरीने तर आपण काय मार्गदर्शन कराल? नक्कीच. इथे ना छोट्या वयोगटापासून आपल्याला सुरुवात जर चांगली केली तर त्याची फळं नंतर दिसतात. आणि जसं मी म्हणाले 3 ते 7 वर्ष त्यांना अभ्यासाचा ताण येणार नाही याच्याकडे विशेष लक्ष द्या. म्हणजे 100 पैकी 50 मिळत असतील, 40 मिळत असतील तरी चालवून घ्या. याची नोंद करून ठेवा कुठेतरी की हे आपल्या मुलाला बाबा हे येत नाहीये. तर आता गणित कच्चं आहे तर काय करायचं की 3 फ्रॉक आहेत, 4 बर्म्युडाज आहेत, 2 ओढण्या आहेत. मग मुद्दामून त्याला इस्त्रीला कपडे देताना त्याला काउंट करायला लावणं, इस्त्रीचे कपडे आले की त्याला काउंट करायला पुन्हा भाग पाडणं, क्रेयॉन्स किती आहेत, किती तुकडे झाले, असं छोट्या छोट्या गोष्टींमधून. भाषेमध्ये कमी पडत असेल तर पुन्हा एकदा त्यांना गाणी
कानावर जाऊ दे, कानावर जाऊ दे, पुन्हा एकदा दाखवायचं नाहीये काहीच, बरोबर बरोबर. दाखवायचं नाहीये. आणि हवं असेल तर इंग्लिश कच्चं आहे तर इंग्लिशसाठी भरपूर लोक आहेत जी शिकवतात. मी स्वतः शिकवते इंग्रजी, पण मी 10वीच्या नंतरचं घेते आणि मी शक्यतो संभाषण कौशल्य जास्त शिकवते. पण इथे मुलांना तुम्ही म्हणजे इंग्लिश गोष्टी तुम्ही वाचून दाखवा, त्यांना थोड्या वाचायला सांगात किंवा त्यांना पिक्चर बघायला द्या आता आणि तुम्ही पण बसा त्यांच्याबरोबर. असं काहीतरी करून आपण हे करू शकतो. विज्ञानाचे पण प्रयोग मला वाटतं एक अरविंद गुप्ता नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी वैज्ञानिक खेळणी वगैरे तयार केली होती. खरं. आणि आता तर हे या गोष्टी खूप दिवसेंदिवस वाढतायत, तर मग याचा उपयोग आपल्याला नक्कीच त्यांच्या अभ्यासाच्या प्रगतीबाबत सुद्धा उपयोग आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया. नीता जगदाळे आपल्याला प्रश्न विचारतायत पुण्याहून. नमस्कार. कार्यक्रम चालू आहे, माझा आवाज नमस्कार, येतोय आपला प्रश्न, विचारा. प्रश्न विचारा. नमस्कार मॅम. हो मॅम, माझा मुलगा आता 12 वर्षाचा आहे. हा, त्याचं ना असं एक छंद नाही मॅम, कधी तबला, कधी फुटबॉल, कधी काय क्रिकेट. तर मग असं ठाम करण्यासाठी मी काय करू? मला वाटतं त्यांचा प्रश्न छान आहे. असा प्रश्न ही मुलं कन्फ्युज्ड असतात आणि ते अतिशय नॉर्मल आहे. खूप लोकांना वयाच्या 50व्या वर्षापर्यंत पण कळत नाही काय करायचं आणि काय शिकायचं आणि काय करायचं आयुष्यात. तर काही हरकत नाही, त्याला वेगळ्या वेगळ्या क्लासला घालून बघा. कुठेतरी तुम्हाला त्याची चमक दिसेल, कुठेतरी त्याचे डोळे असे स्पार्कनी भरलेले तुम्हाला दिसतील. कुठल्या तरी क्लासला तो आवडीनं जाईल, कुठल्या क्लासला तो आवडीनं जातोय हे बघा. आणि जर कुठल्याच क्लासला आवडीनं जात नसेल तरी काही हरकत नाही. जस्ट कीप ट्राईंग. 15-16व्या वर्षापर्यंत त्याला त्याचा सूर गवसेल. आणि खूप लहान आहे, काळजी करू नका, मी तर सांगेन काहीच हरकत नाही. इट इज ओके, नथिंग इज रॉंग विथ हिम. आणि तुम्ही ढोणी हा जर पिक्चर बघितला असेल तर तो बिचारा फुटबॉल खेळत होता आणि त्याला एकदम उचलून क्रिकेटमध्ये आणला. असं काही नसतं. आणि वय आणि अगदी आपल्याला ना ही स्पर्धा आपल्या मनात आहे, ती काढून टाका कुठेतरी. माझं मूल मागे नको पडायला, काही मागे पडत नाही, छान होईल सगळं. तुम्ही विश्वासानं त्याला फक्त आपलं काय माहितीये का काम, चैताली, ती बी आहेच परमेश्वरानं आपल्याकडे पाठवलेली. आपलं काम आहे योग्य वातावरण देणं, योग्य खत, पाणी, माती, वारा, ऊन देणं, हे आपलं काम आहे. ते कसं वाढेल त्याचं ते वाढेल, फक्त तुम्ही त्याला संधी देत राहा आणि काळजी करू नका. मला वाटतं हा विश्वास तुम्ही त्यांना दिलाय आणि उदाहरणही खूप छान दिलंय. कारण खरंच हे बदलणारे असतात, पण ते कुठेतरी त्या स्वतःच मुलाला जाणवून तो ठाम होऊ शकतो या बाबतीत. आता मला मगाचा एक प्रश्न आहे, त्याच्याकडे पुन्हा यावंसं वाटतं की साधारण जो आपण 3रा वयोगट म्हणलो होतो, तर तिथे मुलांच्या हातामध्ये काही कारणांमुळे आपल्याला मोबाईल द्यायला लागतात किंवा त्यांना इतर गोष्टींचं सुद्धा ज्ञान वाढायला लागतं. मग अशा वेळेला कुठल्या जोखीम किंवा कुठले संभाव्य धोके आहेत की ज्याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी ही सुट्टीची वेळ आपल्याला वापरता येऊ शकते आणि त्याबाबत पण कसे सावधान राहू शकतो, काय सांगाल? ओके, आता इथे ना आता मुलांना ना आपल्यापेक्षा खूप जास्त कळतं, मोबाईलमधलं, लॅपटॉपमधलं सुद्धा. म्हणजे मी कधी कधी मुलाला सांगते, बाळा मी दिसतेय का रे फेसबुकवर, असं होतं. म्हणजे इतकी अवस्था आहे आता. आणि किंवा मग माझ्या फोनमध्ये बघ जरा काय झालंय ते. तर ऑब्विसली आपल्याला तिकीट बुक करता येतं, सगळ्या गोष्टींचं पटकन पैसे देता येतात. आणि मग कुठेतरी अचानक फ्रॉड झाल्याचं आपल्याला दिसतं. मग जर तुमच्या मुलाला मराठी वाचता येत नसेल तर ते व्हॉट्सअपचा मेसेज वाचून दाखवा. किंवा आता डीपफेक काय आहे हे तुम्ही आधी समजावून घ्या. किंवा डीपफेकबद्दल आज संध्याकाळी मी तुला विचारणार आहे असं सांगून त्याला त्याचा थोडा अभ्यास करायला लावा. त्याच्यानंतर एक दृश्यम नावाचा पिक्चर होता आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्या मुलीचं ना त्यांनी असं केलं होतं, अजय देवगणची मुलगी होती मला वाटतं, आणि त्याच्यामध्ये त्या मुलीला ब्लॅकमेल करायचे प्रयत्न चालू होते. तर अशी काही वेळ आली तर आम्ही तुझ्याबरोबर कायमच राहू असं एक मुलांना सगळ्यात आधी सांगा. आणि 3रं म्हणजे काय करता येईल की ह्या मुलांना MSCAT सारखे आपण क्लासेस करायचो त्यावेळेला. पण आता मुलांना ना AIचे क्लासेस आहेत, ब्लॉकचेनचे क्लासेस आहेत. तुझं मायक्रोसॉफ्ट ऑफिस तर मुलं शाळेतच शिकतात. ते त्यांना म्हणजे आपल्या घरात प्रत्येकाचा लॅपटॉप असतो आणि आजकाल कोरोनामध्ये प्रत्येकाला लॅपटॉप घ्यावा लागलाय आपल्याला. तर त्या मुलांना थोडंसं आणि सॉफ्टवेअर आहेत की
पेरेंटल कंट्रोलची पण सॉफ्टवेअर आहेत, मुलांच्या मोबाईलवर लॅपटॉपवर तुम्ही ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता. पण ह्या सुट्टीमध्ये मुलांनी AI शिकावं, त्यांनी त्यांचे ग्रीटिंग कार्ड्स बनवावेत, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी काहीतरी वेगळं करावं. AI, कॅनवा किंवा तुझं काय म्हणशील ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, बरोबर, ह्या गोष्टी जर म्हणजे त्यांना आवड असेल आणि जर त्यांनी शिकली तर त्याचा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे पुढे. सो हे एक करिअरच्या दृष्टीने पण चांगलं होऊ शकतं. मला वाटतं आणि अगदी याच प्रश्नाकडे मी येणार होते की आपलं करिअर प्लॅनिंगचा जो टप्पा आहे तो साधारण इथून पुढे सुरू व्हायची वेळ असते, तर मग हे नियोजन कसं थोडक्यात करता येईल हे आम्हाला सांगा. आता आपण एवढे दिवस मुलाचा कल शोधत होतो 15व्या वर्षापर्यंत साधारण, आणि आपल्याकडे 3 गोष्टी आहेत, आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं की सायन्सला जायचं. तर फार वाव नाही आहे आपल्याकडे इंडियामध्ये, पण असं नका, काही हरकत नाही. पण जर मुलं साहित्याच्या दृष्टीनं चांगली असतील तर ते कुठेतरी जाऊन मराठी वाङ्मय मंडळात चिकटतातच 11वी 12वीत सुद्धा किंवा नंतरही. मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळाची सेक्रेटरी होते असं, आणि काही ना काही ते करतातच, लेखन वाचन त्यांचं चालू असतं. आणि पण एक ना 4 मुद्दे आहेत करिअर निवडायचे, त्याला इकिगाई असं एक जापनीज कन्सेप्ट आहे, पण त्याच्यामध्ये फक्त 4 गोष्टींचा आपण विचार करतो. एक, मला काय चांगलं येतं, म्हणजे मला गायला चांगलं येतं, ठीक आहे, मला गायला चांगलं येतं. मग हे मला आवडतं का, येतं पण मला आवडतं का. मला स्वयंपाक चांगला करता येतो पण तो मला आवडतो का. बरोबर, हां, मग मी गायलो तर लोक मला पैसे देतील का, म्हणजे हे जगाला आवश्यक आहे का. आणि 4था मुद्दा म्हणजे ह्यानी समाजाचं काही भलं होणार आहे का. बरोबर. मला वाटतं तुम्ही हे जे 4ही मुद्दे सांगितलेत इकिगाई ते खरंच प्रत्येकाने विचार करण्यासारखे मुद्दे आहेत, आणि याच्यातूनच ते मूल कदाचित पुढे आपल्या निर्णयावरती ठाम होऊ शकतं की नाही, मला हे करायला आवडतं, मी केल्याने लाभही होणार आहे, त्याच्यातून पैसेही मिळणार आहेत. क्या बात आहे. मला वाटतं खूपच छान पद्धतीने आपण मार्गदर्शन केलं, सगळे वयोगट आपण हाताळलेत, आणि या सुट्टीत नेमकं काय करावं, पालकांची भूमिका याच्यात काय महत्त्वाची आहे ह्याच्यावर सुद्धा आपण खूप छान मार्गदर्शन केलं. वेळात वेळ काढून इथे आलात आपण आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. सगळ्या पालकांना ही विनंती आहे की त्यांनी असं छान नियोजन करा जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढे याचा फायदा होणार आहे, पाल्याला फायदा होईल. आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन दरवेळेला भेटत असतो. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. नमस्कार.